मुंबईमध्ये ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या 4.5 वर्षाचा जो भोगळ कारभार होता, त्यामध्ये ज्या पद्धतीने जन्म प्रमाणपत्र वाटले गेलेत, त्या सगळ्याचा लेखाजोगा गेल्या इतक्या वर्षाचा किरीटबाई यांनी सगळे पेपर्स या ठिकाणी या मीटिंगमध्ये दाखवले गेलेत. जवळपास आतापर्यंत जेवढे पेपरवर्क वरती दाखवले गेलेत, तर 237 अशा पद्धतीचे बोगस जन्म प्रमाणपत्र मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना दिले गेले होते, जे त्यांनी कॅन्सल केले हे मान्य केलं. पण जे ओरिजिनल जन्म प्रमाणपत्र अजूनही लाभार्थीकडे आहेत, बांगलादेशी अनधिकृत लाभार्थीकडे आहे, लाभार्थी म्हणता येणार नाही, अनधिकृत बांगलादेशींकडे, ते अजून त्यांच्याकडनं घेण्यात आलेले नाही. पण आता त्यांनी असं सांगितलं की महिन्याभरामध्ये आम्ही त्या ठिकाणी जाऊन ते पत्र घेण्याचं काम करतो. पण त्यामध्ये डॉक्टर किरीट सोमय्या यांनी सांगितलं की तुम्ही ज्यांना ही जन्म प्रमाणपत्र दिली आहेत, त्याच्यामध्ये काही लोक अस्तित्वातच नाहीयेत. इनफॅक्ट ती लोक जन्माला आलेली अशी हॉस्पिटल पण अस्तित्वात नाहीये. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एमओएच कडनं त्या वॉर्डच्या अशा पद्धतीचं काम या ठिकाणी झालेलं आहे, हे या मीटिंगमध्ये स्पष्ट दिसण्यात आलेलं आहे. जवळपास आतापर्यंत ह्यांनी दिलेल्या पेपरवरती 8 FIR त्यांच्यावरती झालेले आहेत. आणि सर्वात महत्वाची बातमी जर या ठिकाणी आलेली आहे, तर अशरफ काझी नावाचा एक डॉक्टर, ज्यांनी या ठिकाणी, हे तुम्हाला मी प्रमाणपत्र दाखवते, डॉक्टर अशरफ काझी. आता हा डॉक्टर आहे की काय आहे ह्याची पण तपासणी झाली पाहिजे. 2015ला मला वाटतं यांना सर्टिफिकेट मिळालं, ते मला वाटतं हे पण झालेले. आणि 2024ला त्यांनी घरी एका महिलेची डिलिव्हरी झाली होती, ज्या डिलिव्हरीला ते स्वतः उपस्थित पण नव्हते, पण त्यांनी हे पत्र दिलेले. परत त्याच्यामध्ये संगनमत येतं त्या ठिकाणच्या कन्सर्न एमओएचचं, की अशा पद्धतीचं जे किती मोठा भ्रष्टाचार आहे हा, किती मोठी ही गोष्ट आहे की हा डॉक्टर अशरफ काझी यांनी या पद्धतीचं सर्टिफिकेट त्या बाईला दिलेलं आहे. याचे सगळे पेपर्स किरीटबाईंनी डॉक्टर आरोग्याच्या अधिकारी दक्षा मॅडम यांच्याकडे दिलेले आहेत. त्याच्यावरती FIR घ्यायला सांगितलेली आहे, पण ती अजूनही घेतलेली नाहीये. अशा पद्धतीचे बरेच विषय या माझ्या दालनामध्ये झालेल्या मीटिंगमध्ये झालेले आहे. त्यानंतर 1/1/2016 नंतरचे रेकॉर्ड्स आता यावरती आम्ही चेक करायला सांगितलेले आहेत. सगळे पेपर्स खासदार किरीटबाई सोमय्या यांच्या माध्यमातून या अधिकाऱ्यांना दिले होते, वारंवार त्यांच्या टेबलावरती होते, पण त्यांनी आतापर्यंत त्याच्यावर कधीच कारवाई केलेली नाही. मला तर या गोष्टीचं आश्चर्य वाटलं, इतकं सगळं मटेरियल तुम्हाला दिल्यानंतर डॉक्टर किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून मग तुम्ही यावरती कारवाई का नाही केली, FIR का नाही घेतले, असे बोगस प्रमाणपत्र का वाटले गेले, हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आज BMCच्या या भोगळ कारभारावरती निर्माण होतोय. खूप मोठा भ्रष्टाचार याच्यामध्ये दिसतोय. वॉर्डचे एमओएचला घेऊन जे 2 MOH डॉक्टर कसारे, किरीटबाईंनी यावरती इतका मोठा अभ्यास केलेला आहे, त्यावेळी डॉक्टर कसारे आणि डॉक्टर संजय मुंडे या दोघांना निलंबित केलंय, पण त्यांची इन्क्वायरी चालूच ठेवणार, FIR घ्यायला सांगितलेलं आहे. की यापुढे जर मुंबई महानगरपालिकेच्या इतक्या मोठ्या पदावर असलेल्या अधिकाऱ्यांनी जर या पद्धतीने कारवाई केली नाही किंवा अजूनही डिले करण्याचा प्रयत्न केला, तर मग आम्हाला महानगर सभेमध्ये, हाऊसमध्ये यांच्या विरोधात प्रस्ताव आणावा लागेल. कारण जोपर्यंत अशा पद्धतीने इतका मोठा भ्रष्टाचार आणि त्यांना देशद्रोही लोकांना सांभाळण्याचं काम जर मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून होत असेल, तर आम्हाला सगळ्या नगरसेवकांना आम्हाला कडक कारवाई या ठिकाणी घ्यावी लागेल.